सो हाय गाईज. यावेळेस मी तुम्हाला नवीन शिकवणार आहे. यामध्ये आपण आतापर्यंत बघितलं की एका डेट कॉलमच्या आपण कन्सिडर करून त्यामधनं डे कसं वेगळं करू शकतो, डेचं फुल नेम कसं, शॉर्ट नेम कसं, हे आपण इयर वाईज सगळं वेगळं केलं. आता यामध्ये आणखीन एक आपल्याला शिकण्यासारखं असं आहे की क्लायंटचे रिक्वायरमेंट हे वेगवेगळे असते पॉवर बीआय मध्ये. सपोज क्लायंटची रिक्वायरमेंट तुमच्यापाशी अशी आहे की मंथ आणि इयर एवढंच मला पाहिजे त्याच्यामध्ये जे काही तुम्ही व्हिज्युअल्स बनवणार वगैरे आहे. तर ते तुम्हाला वेगळं कसं करायचं? सपोज मी इथे घेतो मंथ देन इयर. ओके, मला सोबत करायचे आहेत. तर त्यासाठी सेम तुम्हाला फॉर्मॅटचा यूज करायचा आहे आणि डेट टेबलमध्ये डेट कॉलममध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आहे. सिंपल एक कॉमा द्या, डबल इन्व्हर्टेड कॉमा द्या आणि यामध्ये तुम्हाला मंथ हा 3 वेळेस दाखवायचा आहे आणि इयर हे तुम्हाला 4 वेळेस दाखवायचं आहे. ओके, सो देन ब्रॅकेट क्लोज आणि देन एंटर ज्यावेळेस तुम्ही देसाल त्यावेळेस तुमच्या समोर या प्रकारे इथे तुम्हाला हे सर्व दिसेल. सपोज मी याला कॉपी करून घेतो आणि परत एक न्यू कॉलम करतो. सो जानेवारी 1910 हा तुमचा इयर आहे. सो इथे जर तुम्हाला फक्त काय करायचं असेल, सपोज मी इथे शॉर्ट लिहितो फक्त, कारण इथे लेंथ वाढत आहे ना 1910 मधून. जर तुम्हाला 2 डिजिट मध्ये इयर दाखवायचं, सो तुम्ही येथे 2 डिजिट मध्ये सुद्धा इयर दाखवू शकता. फक्त तिथे 2 वाय करा तिथे. सो याप्रमाणे तुम्ही इथं 10, आता इथे जर 25 आलं तर तुम्ही समजू शकता की 2025 वगैरे आहे. तर या प्रकारे करू शकता. जर तुम्हाला इथे डे आणि मंथ हे दोन्ही जर तुम्हाला जॉईंट करायचे असतील तर त्यासाठी सिंपली फॉर्म्युला तोच राहील तुमचा. फक्त इथे मंथ इयर काढून टाका. इथे तुम्हाला पाहिजे तर मी इथे डे करून घेतो स्टार्टिंगला, स्पेस देतो. इथे बाय पूर्ण हे करून टाका, कॅन्सल करा आणि नंतर इथे तुम्ही लिहू शकता ट्रिपल डी मायनस एम, देन एंटर. सो या ठिकाणी तुम्हाला या प्रकारे पण दिसेल सॅटर्डे जानेवारी. आता काही कसं आहे की सॅटर्डे आहे पण कोणत्या तारखेला आहे डेट मला माहिती नाहीये. क्लायंट म्हणतो की मला हे असे हे दिसलं नाही पाहिजे. सो आम्हाला फक्त इथे तुम्ही हे करा, डबल डिजिट मध्ये ठेवा आणि डिजिट मध्ये पाहिजे, नेम मध्ये मला नाही पाहिजे. सो तसं जर सांगितलं तर 1 डी याच्यातला कमी करा, 2 डीज आणि 3 मंथ्स इतकंच तुम्ही ठेवा. त्यामध्ये तुम्हाला इथे सर्व दिसून जाईल पूर्ण. सो इतकं इझी आहे हे. सो तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे यामध्ये भरपूर सारी करता येते. सो यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. येस.